बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे। याच पार्श्वभूमीवरती जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून पुढचे 10 दिवस लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय। बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून अनेक वेळा सूचना देण्यात आल्या, मात्र या सूचनांचं पालन होताना दिसत नाही। त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून 4 एप्रिलपर्यंत संचारबंदीचा निर्णय घेतलाय। बीडच्या लॉकडाऊनचा भाजप आमदार सुरेश धस यांनी विरोध केलाय। सुरेश धस यांनी आष्टी शहरातील रस्त्यावरती उतरून व्यापाऱ्यांना दुकानं सुरू करण्यास भाग पाडलंय। धस यांच्या प्रशासन विरोधी भूमिकेमुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे। पहिल्याच दिवशी नियमांचं उल्लंघन झाल्याने धस यांच्यावरती आता काय कारवाई होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नागपुरात होळी, धुलीवंदन आणि शबे बारातच्या पार्श्वभूमीवरती कडक निर्बंध लादण्यात आले आहेत। यासाठीची नवी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे। 28 आणि 29 मार्चला खासगी किंवा सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे, तर मिरवणूक काढण्यास मनाई असणार आहे। दर 29 मार्चला खासगी आणि शासकीय कार्यालय बंद राहील आणि या काळात सगळी दुकानं, हॉटेल सुद्धा बंद राहतील। नागपुरातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवरती असल्याचं दिसून येते। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एका बेडवर 2 पेशंट्सना ठेवण्यात आलंय। आकस्मिक रोग विभागातील हा व्हिडिओ असून इथल्या रुग्णांना सर्दी, ताप, खोकल्याची तक्रार असून हे सगळे रुग्ण कोरोना संशयित आहेत। वॉर्डामध्ये बेडची कमतरता असल्यामुळे एका बेडवरती 2 रुग्णांना ठेवण्यात आलंय आणि येथील काही पेशंट्सना ऑक्सिजन लावण्यात आलंय। आरोग्य व्यवस्था अपुरी पडत असल्याचे चित्र फारच गंभीर आहे। नाशिक जिल्हा रुग्णालयातील आरटीपीसीआर प्रयोगशाळेच्या भोंगळ कारभारामुळे शहरात 5,000पेक्षा अधिक नमुने प्रलंबित राहिले आहेत। दुसरीकडे अद्याप नाशिक महापालिकेच्या रुग्णालयात नियोजित लॅब सुरू झाली नाही आणि यामुळे नाशिक शहरात अनेक संशयित रुग्ण रिपोर्ट विना खुलेआम फिरताना दिसतात। लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी मुंबई मनपानं आता खासगी कार्यालयावरती कठोर निर्बंध लादले आहेत। खासगी कार्यालयांमध्ये केवळ 50% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचे आदेश देण्यात आले आहेत। याच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागामध्ये मनपानं 5 पथकं तैनात केली आहेत। ही पथकं खासगी कार्यालयावरती नजर ठेवतील। मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून भविष्यात ही रुग्णांची संख्या 10,000पर्यंत वाढली तरी सुद्धा त्या परिस्थितीला सामोरं जाऊन त्यावरती मात करण्याची पालिकेची तयारी आहे। त्यामुळे मुंबईकरांनो घाबरू नका, पण काळजी घ्या, कोरोना नियमांचं पालन करा, असं आवाहन पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी केलंय। मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होते। मुंबईतील चाचण्यांचं प्रमाण वाढवल्यामुळे ही रुग्णसंख्याही वाढते। मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी घटून 75 दिवसांवरती आलाय। दरम्यान उपनगरामध्ये झोपडपट्ट्या आणि चाळी वस्तीमध्ये 40 कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत, तर 457 इमारती आतापर्यंत सील करण्यात आल्या आहेत। मुंबईतील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 88% पोहोचलंय। महिला कोरोना कक्षामध्ये यापुढे पुरुष डॉक्टर्स आणि पुरुष वॉर्डबॉयला प्रवेश नसणार आहे। काही ठिकाणी कोरोना कक्षातील महिला रुग्णांवरती अतिप्रसंग झाल्याच्या अनेक घटना या समोर आल्या आहेत आणि त्यामुळे महिला रुग्णांच्या सुरक्षेच्या काळामध्ये राज्याच्या आरोग्य संचालकांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। यानुसार महिला आणि पुरुष कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। येवल्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढते, त्यामुळे नियम मोडणाऱ्यांच्या विरोधात कारवाई सध्या सुरू आहे। दुकानात गर्दी होत असेल तर दुकान सील केलं जात आहे। आतापर्यंत अशा 7 दुकानांवरती कारवाई करण्यात आली असून विना मास्क फिरणाऱ्या 400 जणांवर कारवाई झाली आहे। या कारवाईमधून आतापर्यंत 80,000चा दंडही वसूल करण्यात आला आहे। अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोना पुन्हा एकदा हातपाय पसरवतोय। जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 249 कंटेनमेंट झोन सध्या आहेत, तर जिल्ह्यातील 192 गावात कोरोनाबाधित रुग्ण वाढले असून 192 गावात 2055 ऍक्टिव्ह केसेस आहेत। जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आता दर्शनासाठी फक्त 12 तास खुलं राहणार आहे। सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंतच भाविकांना दर्शन घेता येईल। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत। ठाणे जिल्ह्यामध्ये रुग्णांचा आकडा वाढतोय। ठाणे शहरात एका दिवसात 932 जण पॉझिटिव्ह आढळलेत, तर ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा 6127 झालाय। ठाणे ग्रामीण भागामध्ये 745 ऍक्टिव्ह केसेस असून 77 रुग्णांची दिवसभरात वाढ झाली आहे, तर जिल्ह्यामध्ये एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झालाय। मीरा भाईंदरमध्ये कोरोनाने उच्छाद मांडला असून पालिका क्षेत्रात 195 नव्या रुग्णांची नोंद आहे। एकाचा कोरोनामुळे बळी गेलाय। सध्या 1502 ऍक्टिव्ह केसेस असून आजपर्यंत 815 जणांचा कोरोनामुळे बळी गेलाय, तर 26,976 जण कोरोनामुक्त झाले असून शहरामध्ये एकूण 29,293 रुग्ण आहेत।
निफाड तालुक्यामध्ये दिवसभरात कोरोनाचे 54 रुग्ण वाढले तर आजवरती तालुक्यात 176 जणांचा बळी गेलाय। निफाडमधल्या एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 5921 वरती गेला असून आजपर्यंत 4903 जण कोरोनामुक्त झाले तर 842 ऍक्टिव्ह केसेस आहेत। देशभरातल्या रुग्णांचा आकडा वाढतोय। 59,118 रुग्ण 24 तासात वाढले आहेत। 32,987 रुग्ण कोरोनामुक्त झालेत तर दिवसभरामध्ये 257 जणांचा बळी गेलाय। सध्या देशामध्ये 4,21,066 केसेस असून आजवर देशात 1,60,949 जणांचा बळी गेलाय। देशात आतापर्यंत 5,55,04,440 जणांचं लसीकरण पूर्ण झालंय। 15 फेब्रुवारी सुरू झालेली कोरोनाची दुसरी लाट ही 100 दिवसांपर्यंत आता राहू शकते असा दावा एसबीआयच्या आर्थिक संशोधन विभागाने केलाय। तर देशामध्ये दुसऱ्या लाटेचा प्रभाव मे पर्यंत राहू शकतो, मात्र एप्रिलच्या मध्यापर्यंत या लाटेचा जोर वाढू शकतो असा निष्कर्षही काढण्यात आलाय। कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा तीव्र असल्याचंही अभ्यासातून सांगण्यात आलंय। देशामध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची वेगळीच लक्षणं आता समोर येत आहेत। उलट्या, अस्वस्थता, पोटदुखी, अतिसार ही नव्या स्ट्रेनची लक्षणं काही आढळत आहेत। तर नव्या स्ट्रेनचा थेट परिणाम घसा, फुफ्फुस, मेंदूवरती होतोय। दिल्लीत नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळले असून नवी लक्षणं असलेल्या बहुतेक रुग्णांची प्रकृती ही चिंताजनक आहे। मुंबईमध्ये भांडूपच्या ड्रीम्स मॉलमध्ये भीषण आग लागली असून मॉलच्या 3ऱ्या मजल्यावरती असलेलं सनराइज रुग्णालय या आगीच्या विळख्यात सापडलंय। आतापर्यंत रुग्णालयातल्या 10 जणांचा गुदमरून मृत्यू झालाय तर रुग्णालयातील एकूण 70 रुग्णांची सुटकाही करण्यात आली आहे। रात्री 12 वाजता मुंबईतल्या ड्रीम्स मॉलला भीषण आग लागल्यानंतर आगीच्या भक्ष्यस्थानी इकडचं सनराइज हॉस्पिटल जे या मॉलमध्ये 3ऱ्या माळ्यावरती आहे हे सुद्धा आलं। यामध्ये या आगीच्या भक्ष्यस्थानी 10 जण सापडले आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या दुर्घटनेची चौकशी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनास्थळी जेव्हा पाहणी करताना दिलेली आहे। आपण ही दृश्य बघतोय। मॉलमधील रुग्णालयात आगीच्या विळख्यात जेव्हा सापडल्या आणि त्यानंतर अद्यापपर्यंत ही आग धुमसते। जवळपास 14 तास उलटून गेलेले आहेत, अजूनही आग धुमसताना आपल्याला बघायला मिळते। मुंबईच्या भांडूपमधली दृश्य आहेत। काल रात्री 12 वाजता ही आग लागल्यानंतर अद्याप ही आग धुमसतानाची जी दृश्य आहेत ही आपण बघतोय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भांडूपमध्ये घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून दरम्यान मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। रुग्णालयात तात्पुरती परवानगी असल्याचं सांगत यात कुणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। दुर्लक्ष दिरंगाई झाली असेल तर कारवाई करणार अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। आपण रुग्णालयातल्या हा जो मॉल आहे ड्रीम्स मॉल याच्या आतली ही दृश्य बघतोय। अशा पद्धतीनं या मॉलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपण या दृश्यांमधून बघू शकतो। 3ऱ्या मजल्यावरती या मॉलच्या सनराइज हॉस्पिटल आहे आणि त्यामध्ये सुद्धा ही आग पसरली होती। मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आर्थिक नुकसान झालेलं आहे। 10 जणांनी या दुर्घटनेत आपले प्राण गमावले असून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची आर्थिक मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे। दुर्लक्ष दिरंगाई झाली असेल तर कारवाई होणार असंही त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा आगीची घटनास्थळी जाऊन पाहणी केली। फायर ऑडिट केल्यानंतर रुग्णालयाला 28 फेब्रुवारीपर्यंत हॉस्पिटल बंद करण्यास सांगण्यात आलं होतं, मात्र यानंतर रुग्णालयाकडून 1 महिन्याची परवानगी वाढवून मागण्यात आली होती। 31 मार्चला हॉस्पिटल बंद केलं जाणार होतं, मात्र त्यापूर्वी ही दुर्घटना घडल्याचं महापौरांनी सांगितलंय। देवेंद्र फडणवीस यांनी देखील भांडूपमध्ये घटनास्थळाची पाहणी केली असून यावेळी रुग्णालयाचा फायर सेफ्टी ऑडिट नसल्याची तक्रार करत मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने घटनेची जबाबदारी घ्यावी अशी मागणी करत जबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी त्यांनी केली आहे। सरकारने केवळ घोषणा केल्या, बीएमसी आणि सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष आहे। जबाबदार अधिकाऱ्यांवरती तात्काळ कारवाई करा अशी मागणीही देवेंद्रजी यांनी केली आहे। तर भंडाऱ्याच्या घटनेनंतर राज्यातली दुसरी ही घटना आहे। बचाव करण्यासाठी जागाच नव्हती। बीएमसी सरकारने घटनेची जबाबदारी घ्यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवरील आंदोलक शेतकरी संघटनांकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे। या आंदोलनाला 120 दिवस पूर्ण झाल्याबद्दल बंद पुकारण्यात आल्याचं शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे। तर विविध कामगार संघटना, विद्यार्थी संघटनांनी बंदला पाठिंबा जाहीर केलाय। सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा बंद असणार आहे। नवीन कृषी कायदे आणि इंधन दरवाढीच्या विरोधात शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे। काँग्रेसने या बंदला पाठिंबा दिलाय।
मुंबईमध्ये मंत्रालयाच्या जवळ काँग्रेसतर्फे उपोषण करण्यात आलं। यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे मंत्री आणि ज्येष्ठ नेते सहभागी झाले। नगरच्या श्रीरामपूर येथे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज लाक्षणिक उपोषण केले। कृषी कायद्याच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाकडून करण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा दर्शवण्यासाठी हे लाक्षणिक उपोषण त्यांनी केले। केंद्रीय कृषी कायदे आणि इंधन दरवाढीच्या विरोधात आज देशभर काँग्रेसनं आंदोलन केलंय। कोल्हापूरमध्ये देखील काँग्रेसने हे आंदोलन केलं असून पालकमंत्री सतेज पाटील यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलंय। यावेळी आंदोलनस्थळी गॅस सिलेंडरची मोठी प्रतिकृती लावून इंधनाचे दर कशा प्रकारे वाढलेत हे दाखवण्यात आले। सोलापुरात संयुक्त किसान मोर्चाला पाठिंबा देत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आंदोलन केलं। यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं असून प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात काँग्रेसनं हे आंदोलन केलंय। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे। मराठा आरक्षणावरील सुनावणी संपली असून सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवलाय। होळीनंतर निकाल येण्याची शक्यता असून मराठा आरक्षणावरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती। 50% अधिक आरक्षण ठेवावं यासाठी देशातली काही राज्य एकवटली आहेत आणि त्यामुळे आता मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शिक्षण हक्क कायदा अर्थात आरटीई अंतर्गत होणारे प्रवेश रखडण्याची शक्यता आहे। शासनाकडून आरटीई अंतर्गत यावर्षी शाळांना सुमारे 200 कोटी रुपये शुल्क प्रतिकृतीची रक्कम जी आहे ती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती। मात्र केवळ 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। यामुळे आरटीई प्रवेशावरती बहिष्कार घालण्याचा निर्णय शाळांनी घेतलाय। भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ याप्रमाणे आता ग्रॅज्युएटीची रक्कम देखील ट्रान्सफर करता येणार आहे। याचाच अर्थ एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीमध्ये रुजू होताना कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटीसाठी जुन्या कंपनीमध्ये हेलपाटी मारण्याची गरज भासणार नाही। एपीएफ हे खातं ज्याप्रमाणे एका कंपनीमधून दुसऱ्या कंपनीत ट्रान्सफर करता येतं याचप्रमाणे नोकरदाराच्या ग्रॅज्युएटीची रक्कम देखील ट्रान्सफर करता येणार आहे। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये कमाल तापमानाचा पारा 38°C एवढा नोंदवला गेला असताना दुसरीकडे संपूर्ण कोकण प्रांताच्या आलेल्या उष्णतेच्या लाटेनं नागरिक आता त्रस्त आहेत। रत्नागिरीमधील कमाल तापमानाचा पारा गुरुवारी 38° नोंदवला गेला तर पुढील 48 तास म्हणजे शुक्रवारी आणि शनिवारी सुद्धा अशीच परिस्थिती कोकणात राहील अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनं खळबळ माजली आहे। दीपालीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारे डीएफओ विनोद शिवकुमार यांना फाशी द्या अशी मागणी दीपालीच्या आईनं केली आहे। दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली असून यात त्यांचे वरिष्ठ अधिकारी डीएफओ विनोद शिवकुमार हे त्रास देत असल्याचं तिनं लिहिलंय। अखेर पोलिसांनी शिवकुमारला अटक केली आहे। एनसीबीने मुंबईमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या पिता पुत्राला अटक केली असून फारुख बटाटा आणि शादाब यांना मुंबईच्या लोखंडवाला वर्सोवातून अटक करण्यात आली आहे। या दोघांकडून मोठ्या प्रमाणात एमडी हस्तगत करण्यात आलं असून या अंमली पदार्थाची किंमत जवळपास 2 कोटी एवढी आहे। या छापेमारीमध्ये महागड्या गाड्याही जप्त झाल्यात आणि हे दोन्ही बॉलिवूडमधल्या काही लोकांना अंमली पदार्थ पुरवत असल्याचंही तपासात पुढे आलंय। अँटिलिया स्फोटक प्रकरणामध्ये एनआयएचा तपास आता वेगानं सुरू असून या तपासातील एक भाग असलेल्या मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास एनआयएनं सुरू केलाय। काल रात्रीच्या सुमारास एनआयएची टीम सचिन वाझेला घेऊन मुंब्रा रेतीबंदर परिसरात पोहोचली। एटीएसच्या रिपोर्टनुसार हत्या कशी झाली या संदर्भात माहिती समोर आली असून नेमकी घटना कशी घडली याबाबत एनआयएकडून अधिक तपास सुरू आहे। राज्याच्या तत्कालीन गुप्तचर विभागाच्या प्रमुख रश्मी शुक्ला यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। रश्मी शुक्ला या एका अपक्ष आमदाराच्या संपर्कात होत्या आणि त्यांनी या आमदाराला कोट्यवधींची ऑफर दिल्याचा धक्कादायक आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलाय। रश्मी शुक्ला यांचे 24 ऑक्टोबर 2019 पासून सीडीआर तपासावे आणि कारवाई करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। फोन टॅपिंग प्रकरणावरून सचिन सावंत यांनी भाजपवर हल्ला चढवलाय। मुख्य सचिवांच्या अहवालानुसार शुक्ला यांनी रिपोर्ट बरोबर पेनड्राईव्ह दिला नसल्याचं समजतंय। याचा अर्थ देवेंद्र फडणवीस जनतेशी खोटं बोलल्याचा आरोप सचिन सावंतांनी केलाय। यासोबतच सीडीआर कसे मिळाले असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे डीएफओ विनोद शिवकुमार यांच्यावर धारणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरएफओ दीपाली चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विनोद शिवकुमार यांच्यावरती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय।
पोलीस दलाला पूर्णवेळ प्रमुख मिळावे यासाठी राज्य सरकारकडून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निवड समितीकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। डीजीपीच्या निवडीसाठी यूपीएससी मार्फत राज्यातील 3 ज्येष्ठ अधिकाऱ्यांची नावही दिली असून यापैकी एकाची निवड राज्य सरकारमार्फत केली जाईल। या अधिकाऱ्यांमध्ये संजय पांडे, हेमंत नगराळे, परमबीर सिंग, रजनी सेठ, के व्यंकटेशम, संदीप बिश्नोई, विवेक फणसाळकर, प्रज्ञा सरवदे यांच्यासह 11 अधिकाऱ्यांचा समावेश आहे। गडचिरोलीमधल्या भामरागडात पर्लकोटा नदी पुलावरती नक्षल्यांनी बॅनर्स लावले आहेत। तालुका स्थानाला जोडणाऱ्या एकमेव मार्गावरती नक्षल्यांनी थेट उपस्थित राहत बॅनर लावल्याने दहशत पसरली आहे। या बॅनरमधून पोलिसांना इशारा देण्यात आलाय। या बॅनर्समुळे वाहतूक विस्कळीत झाली असून नदीवरच्या या पुलाचं काम 20 वर्षांनंतरही सुरू झालंय। 17 मार्चला याच ठिकाणी बांधकामातल्या पोकलेनची अज्ञातांनी जाळपोळ केली आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे